आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज, डिजिटल युगाचं निर्भीड व्यासपीठ। 79व्या स्वातंत्र्य दिन महोत्सवाचा औचित्य साधून प्रभाग क्रमांक 29 मध्ये महिलांसाठी विशेष मेळावा आयोजित करण्यात आला। सन्मान लाडक्या बहिणींचा या नावाने घेण्यात आलेल्या या भव्य सोहळ्यात महिलांच्या सर्वांगीण सहभागाने वातावरण उत्साहपूर्ण झालं। या मेळाव्यात विविध उपक्रमांचा समावेश करण्यात आला होता। समाज प्रबोधनासाठी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले। महिलांसाठी लकी ड्रॉ ठेवण्यात आला होता, ज्यामध्ये विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली। तसेच कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित महिलांना साड्यांचं वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला। मेळाव्याची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली। त्यानंतर प्रमुख अतिथी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा भव्य सत्कार महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष सोनाली ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला। या सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या कर्तृत्ववान महिलांचा विशेष सन्मान करून त्यांचा गौरव करण्यात आला। या कार्यक्रमात आमदार सीमा हिरे, लक्ष्मण सावजी, सुनील बागुल, योगिता हिरे, सुधाकर बडगुजर, प्रशांत जाधव, सुनील केदारे, छाया देवांग, दिलीप देवांग, राहुल गणोरे, सुनील जगताप आदी मान्यवरांची उपस्थिती होती। तसेच भाजपाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। कार्यक्रमाला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला यशस्वी केले। यावेळी आपल्या भाषणात मंत्री गिरीश महाजन यांनी महिलांच्या योगदानाचं कौतुक करताना सांगितलं, माता की वंदे वंदे, छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम, जय जय श्रीराम। हात खाली करा। भारतीय स्वातंत्र्याचा 19वा वाढदिवस 78 वर्ष आपल्याला पूर्ण झाले। 79 वर्षांचा आपण हा वाढदिवस साजरा करत आहोत। आणि त्यानिमित्ताने आपल्या सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा। तसा गोकुळाष्टमी आहे, जन्माष्टमी आहे, आणि या निमित्ताने सुद्धा आपल्या सर्व लाडक्या भगिनींना मनापासून, म्हणजे भावांनाही, कारण भगिनींचा आहे म्हणून भगिनींना आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो। आज सकाळपासून खूप कार्यक्रम, आणि कार्यक्रम म्हणजे असे नाहीत, ज्या कार्यक्रमाला 18 दिला आहे त्यांनी 2 तास घेतलेत, त्याला 1 तास दिला आहे त्यांनी सुद्धा 2 तास घेतलेत। त्यामुळे ते याला उशीर झाला। आपल्याला खूप वेळपासून आपण वाट बघत आहात, तरी मी खरं मनापासून माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो की माझ्यामुळे आपल्याला खूप वेळ त्या ठिकाणी तात्काळ बसावं लागलं। आज एक आगळा वेगळा कार्यक्रम, लाडक्या भगिनींचा सत्कार, सन्मान। 15 ऑगस्टच्या दिवशी आमच्या भगिनींचे सत्कार व्हावा, स्वागत व्हावं, सन्मान व्हावा, असं या ठिकाणी आमच्या ताई सोनालीताई यांनी ठरवलं। आणि आता कार्यक्रम या ठिकाणी मोठ्या संख्येमध्ये, म्हणजे 3 मजले भरलेले आहेत। मला वाटतं खात्यामधला कार्यक्रम आहे का, त्यामुळे मजल्या पण आहे, वर्षा पण आहे, 3 मजल्यावर हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला। त्याबद्दल ताईंचे मी मनापासून खरं अभिनंदन करतो। सीमाताई या ठिकाणी आहेत, आमचे सगळे पुरुष मंडळी या ठिकाणी बसले। कार्यक्रम महिलांचा असल्यामुळे मी त्यांचं नाव घेत नाही, चालेल ना सावजी, रागवू नका, महिलांचा कार्यक्रम आहे त्यामुळे तुमचं नाव घेत नाही। शक्ती आमची मातृशक्ती, आमची नारी शक्ती किती बलशाली आहे, किती बलवान आहे, त्याची आपल्या सगळ्यांना कल्पना आहे। आज महिला, मागे बोलू नका ताई, 11 वर्षापासून आपल्या देशाचे पंतप्रधान मोदीजी झाले, आणि मोदीजी झाल्यापासून महिलांचा जो मान सन्मान वाढला, ज्या पद्धतीने त्यांनी महिलांना सक्षम करण्यासाठी, त्यांना बळकट करण्यासाठी, आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांचा जो प्रयत्न आहे तो आपण यापूर्वी कधी बघितला नसेल। सर्वात आधी त्यांनी काय केलं, पंतप्रधान झाल्याबरोबर तर प्रत्येक गावात, प्रत्येक घरात आर्थिकदृष्ट्या जे रचले बांधलेले आहेत, त्यांच्या घरामध्ये तो सुद्धा नाही, चुलीवर स्वयंपाक करतायत, राखेल तर आता भेटतच नाही, त्यामुळे स्टोवचा प्रश्नच नाही, अशा सगळ्या महिलांना गॅस, चुलीपासून मुक्तता, या धुरापासून मुक्तता मोदीजींनी या ठिकाणी केली। आणि ती वाड्यावर, पाड्यावर, वस्तीवर, तांड्यावर, गरीबाचा गरीब कुटुंब असेल, रस्त्यावर आमचा भीक मागणारा भिक्षुक असेल, माणूस असेल, महिला असेल, मजूर असेल, त्याच्या प्रत्येकाच्या घरामध्ये गॅस गेला। का गेला तर आमच्या भगिनींना सगळं दिवसभर काम करून संध्याकाळी घरी जावं लागतं,
त्या ठिकाणी चुलीमध्ये ओली लाकडं घालून धूर पोटात घ्यावा लागतो, डोळ्यात घ्यावा लागतो, छातीत घ्यावा लागतो. त्यापासून अनेक व्याधी अनेक रोग त्यांना जडत होते आणि म्हणून त्यांच्या आता यापुढे कोणीही हा धूर छातीमध्ये घेणार नाही, डोळ्यात घेणार नाही, कोणाला TB होणार नाही, आजार होणार नाही. म्हणून त्यांनी सगळ्यांच्या घरामध्ये गॅस दिला. प्रत्येकाला घर जगण्याचा सगळ्यांना अधिकार आहे, म्हणून प्रत्येकाला आपल्या बहिणीला घर असलं पाहिजे हक्काचं. म्हणजे सगळ्यांना 100% लोकांना या वर्षाच्या शेवटपर्यंत 26 एंडपर्यंत सगळ्यांना घर हक्काचं. एकही असं कुटुंब राहणार नाही शहरामध्ये किंवा ग्रामीण भागात वाडीत वस्ती झोपडीत की त्यांना घर नाहीये. घरामध्ये लाईट असला पाहिजे. आधी लाईटाचं बिल तुम्हाला भरावं लागत होतं, आता सोलर प्लेट लावून दिली 20,000 15,000ची. आता तुम्हाला आयुष्यभर बिल भरण्याची गरज नाही. सगळ्यांना मोफत वीज, सगळ्यांना शौचालय असलं पाहिजे. बाहेर कोणी योग्य रस्त्यात राहणार नाही, शौचालयाला बसणार नाही. घरापर्यंत रस्ता असला पाहिजे काँक्रीटचा, तो रस्ता दिला. प्रत्येकाच्या घरामध्ये नळाला पाणी आलं पाहिजे. मोफत नळ कनेक्शन देण्याचं सरकारने प्रत्येक ग्रामीण भागामध्ये शहरी भागात हा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. अनेक योजना आहेत ज्या महिलांसाठी आहे, आमच्या लाडक्या बहिणीसाठी. यामागचा उद्देश काय तर आमच्या महिला सुद्धा सक्षम झाल्या पाहिजे, पुरुषांच्या बरोबरीमध्ये त्या आल्या पाहिजेत. अन्यथा फक्त चूल आणि मूल यापेक्षा आपण बाहेरच पडत होतो. फक्त पोरं सांभाळायचं आणि स्वयंपाक करायचा एवढंच काम आमचं. दिवसभर शेतामध्ये काम करायचं. त्याचबरोबर माजी नगरसेवक निलेशजी ठाकरे यांच्या प्रयत्नाने आज आपल्या सगळ्या लाडक्या बहिणींना एकत्र करण्याचा कार्यक्रमाचं आयोजन इथे केलेले आहे. याकरता इथे उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे लाडके आणि संकटमोचक जलसंपदा मंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर, उपस्थित सगळ्या माझ्या लाडक्या बहिणींनो, सर्वप्रथम आम्ही जन्माष्टमीच्या खूप मनापासून शुभेच्छा देते. बऱ्याच वेळापासून आपण सर्वजण बसलेले आहोत, परंतु लाडक्या बहिणींचा सन्मान हा फक्त भारतीय जनता पार्टी करू शकतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कारण गेल्या 2 वर्षापूर्वी आपल्या सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली आणि त्याचे सगळ्यात जास्त लाभार्थी हे आपल्या मतदारसंघात आहे. ही माझ्यासाठी आणि खूप आनंदाची गोष्ट आहे. तेवढ्या आपल्या या मतदारसंघात सगळ्या महिला या मोठ्या प्रमाणात आहेत आणि मला आठवतं की सगळ्या नवीन निवडणुकीत मतदान करताना त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नव्हतं मतदान करतात, परंतु आपल्याच एका लाडक्या बहिणीला तुम्ही विजय केलं त्याबद्दल सगळ्यांचा मनापासून मी आभारी मानते. आपल्या सरकारने खूप योजना आणली, केंद्राने योजना आणल्या, नरेंद्र मोदीजींनी आणल्या, पण या योजना आपल्या सगळ्यांना इतरांना पोहोचवण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल, आपल्याला बसचा प्रवास मोफत असेल, त्याचबरोबर आरोग्याच्या तपासणी मोफत असेल, अशा खूप योजना आपल्या या राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने आणलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर आज मी आपल्या सगळ्यांना सांगेन की आज आपल्या या कार्यक्रमासाठी गिरीश भाऊ महाजन हे खास खरं तर खूप सकाळपासून व्यस्त कार्यक्रमात असताना सुद्धा आपण सगळ्याजणी वाट पाहत आहात. सकाळपासून हे त्यांना माहिती होतं आणि त्यामुळे ते आपल्यामध्ये उपस्थित झाले. त्याबद्दल त्यांचं आपल्या या मतदारसंघात मी मनापासून स्वागत करते आणि तुम्हाला सगळ्यांना जास्त वेळ न घेता पुन्हा एकदा 15 ऑगस्ट आणि त्याचबरोबर आज स्वातंत्र्य दिनानिमित्त मी सगळ्यांना शुभेच्छा देते. त्याचप्रमाणे आज श्रीकृष्ण जयंती आहे, त्यामुळे देखील मी सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा देते. आज मी माझ्या लाडक्या बहिणींसाठी एक कार्यक्रम ठेवलेला आहे, जेणेकरून महिलांना एक दिवस स्वतःसाठी मिळेल आणि त्या सगळ्या एकत्र येऊन आनंदाने आणि असा 2 तास असो 3 तास असो एक आनंदाने तो क्षण उपभोगतील, त्यांना आनंद घेतील. मी सर्व महिलांसाठी म्हणजे सिडको परिसरातील प्रभाग 29 मध्ये जेवढ्या महिला आहेत त्यांना आग्रहाचे आमंत्रण दिलेले आहे आणि त्यांनी अतिशय मोठ्या संख्येने म्हणजे भोळे मंगल कार्यालयाचे 3ही हॉल पूर्णपणे भरलेले आहेत. प्रचंड गर्दी महिलांची झालेली आहे आणि भरभरून प्रतिसाद माझ्या लाडक्या बहिणींनी मला दिलेला आहे. मी सर्वांना सांगू इच्छिते की जे सरकार आपल्या भाजपच्या सरकारने मोदीजींच्या सरकारने आपल्या महिलांसाठी ज्या नवीन नवीन योजना आणलेल्या आहेत किंवा त्यांना ज्या जे जसं लाडकी बहीण म्हणा किंवा अशा प्रकारे वेगवेगळ्या महिलांसाठी ज्या योजना आणलेल्या आहेत त्या महिलांपर्यंत पोहोचवण्याचं
त्याचप्रमाणे महिलांना त्या योजनांचा लाभ करून देण्याचं आणि त्यांना माझ्याकडून जी काही मदत होईल ती आज मी त्यांना इकडे एक आश्वासन देण्याचं काम करणार आहे. त्याचप्रमाणे माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना जी आपल्या भाजप सरकारने जी योजना आणलेली आहे लाडकी बहीण योजना, तिचा खूप सर्वांना छान त्या योजनेचा त्या सगळ्या जणी उपभोग घेत आहे आणि खूप आनंदी आहे. या ठिकाणी माझ्या सगळ्याच लाडक्या बहिणी खूप उत्साहात आहे. बऱ्याचशा बहिणी आमच्या खानदेश पट्ट्यातल्या आहेत, बऱ्याचशा बहिणी कसमा पट्ट्यातल्या आहेत. त्यामुळे मी खानदेशचे आम्ही इथे गाणे वगैरे चालू केले. बहिणांनी खूप छान नृत्य करून अतिशय आनंद घेतला आणि खूप एन्जॉय करतायत. आम्ही इथे या माझ्या कार्यक्रमाला माझ्या म्हणण्यापेक्षा आपल्या कार्यक्रमाला या ठिकाणी आपले संकट मोचन गिरीश भाऊ महाजन हे देखील येणार आहेत आणि आम्ही सगळे त्यांची आतुरतेने प्रतीक्षा करत आहोत. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपले तिघही आमदार आताच आलेले आपले बाबा, असे अनेक मान्यवर, अश्विनीताई बोरस्ते, सोनाली राजे पवार, त्याचप्रमाणे मीनलताई भोसले आणि अनेक मान्यवर या ठिकाणी येणार आहेत. आणि सगळ्यांना एक अतिशय आनंद होतोय की ह्या सगळ्यांना मला एक सोबत आज भेटायला मिळणार आहे. आणि आपले जे संकट मोचन आहेत त्यांनी वेगवेगळ्या, आपले नाशिकचे पालकमंत्री पण आहेत, अजून तर त्यांना डिक्लेअर नाही झाले पण आम्ही सगळे त्यांना पालकमंत्रीच मानतो. असे पालकमंत्री आमचे गिरीश्री महाजन, जलसंपदा मंत्री, त्यांची आम्ही अतिशय प्रतीक्षा करतो आहे आणि ते थोड्याच वेळात तिथे येणार आहेत आणि ते आपल्याशी हितगुज करणार आहेत आणि आपल्या बहिणींशी संवाद साधणार आहे. आज मी सगळ्यांना एकच संदेश देऊ इच्छिते की आपल्या सरकारने ज्या महिलांसाठी योजना आणलेल्या आहेत त्या महिलांपर्यंत अतिशय व्यवस्थित पोहोचल्या आहे आणि हे एकमेव सरकार असं आहे की ज्यांनी महिलांचा एवढा विचार केलेला आहे आणि महिलांना वेगवेगळ्या योजनांमार्फत त्यांना लाभ करून दिलेला आहे. धन्यवाद. महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. घरगुती तसेच सामाजिक स्तरावर महिला ज्या पद्धतीने कामगिरी करतात त्यामुळे समाजातील प्रगतीचा वेग अधिक वाढला आहे. महिलांच्या सन्मानासाठी आणि प्रगतीसाठी सरकार नेहमीच कटिबद्ध राहील. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने घेतलेला हा मेळावा केवळ मनोरंजनापुरता न राहता समाज प्रबोधन, महिला सक्षमीकरण आणि ऐक्याचं प्रतीक ठरलं. महाराष्ट्र 24 न्यूजसाठी नितीन चव्हाण, नाशिक.